जीवनला जीव पार्वती परमेश्वरा ही अनंत मोहिनी आपल्या चरणी सदैव लीन आहे. स्वप्नात सुद्धा घडणार नाही असं प्रत्यक्षात घडलं. आणि हे काशीचं सौख्य माझ्या नशिबी आलं. कारण काशीत पडलेलं अवर्षण आणि ते अवर्षण जायला हवं तर योग्य पुण्यवान असा राजकर्ता असायला हवा. आणि हे जेव्हा देवतांनी ठरविलं तेव्हा राजकर्ते रिपुंजय हे एक पुण्यवान राजकर्ते आहे. आणि ते राजकर्ते जर या काशीत येऊन काशीचं राज्य सांभाळलं तर हे अवर्षण जाऊ शकतं. सर्व देव राजा रिपुंजय यांच्यापर्यंत गेले. राजकर्ते रिपुंजय यांनी ते मान्य सुद्धा केलं. पण एक इच्छा दर्शविली. काशीचं राज्य मी तर सांभाळायला हवं. काशीतील जर अवर्षण नाहीस व्हायला हवं तर काशीतील पदभार सांभाळण्यापूर्वी एक त्याच योग्यतेची आणि पुण्यवान अशी मला सहधर्मचारिणी मिळायला हवी. मग देवतांनी ती सुद्धा त्यांची इच्छा पूर्ण केली. आणि एक पुण्यवान आणि त्या योग्यतेची महाराणी म्हणून श्रेष्ठ कन्या अनंत मोहिनी म्हणजे मला ते सौख्य मिळालं. म्हणजे माझ्यासारखे भाग्यवती मीच आहे. आणि म्हणून देवा, हे परमेश्वरा, हे शिवशंकरा, यापेक्षा तरी सुख माझ्या नशिबी आलं तरी या सुखात मन अविवेकी माझं कधीही बनू नये एवढीच प्रार्थना आहे. देवा, तुझी जरी मी भक्ती करत असले तरी सुद्धा पती हाच खरा परमेश्वर आहे. आणि राजकर्ते रिपुंजय हेच आता देवदास या पदाला पात्र ठरलेले आहे. आणि राजकर्ते देवदास यांची मी भार्या म्हणून पती हाच खरा परमेश्वर आणि त्या परमेश्वराची एक निष्ठेने सेवा करून तरी कर्तृत्वाचा आदर्श जगासमोर ठेवावा. फक्त मोठेपणासाठी नव्हे तर स्त्री ही पतीची सहधर्मचारिणी म्हणजे एक दासीच आहे. आणि त्या पद्धतीनं त्या दोन चरणांची सेवा करून मी माझं कर्तव्य पूर्ण करते. एक सारखी अधीर झालेल्या आवाज मला काहीच कळत नाही. मला वाटत ते येत आहे का येण्यासाठी एवढा विलंब. आणि तरी सुद्धा नाही मला वाटत नाही.
काहीच कळत नव्हतं आणि एवढ्यात तुम्ही आला स्वामी. काय झालं? काय पाहते मी? पाचव्या वदनानं माझ्या मंदिरात प्रवेश करणारे माझे नाव आज नैराश्य वदनानं काय घडलं? आमचं काही चुकलं का स्वामी? आमचं काही चुकलं का? म्हणून आपण नैराश्य वदनानं एकसारखे पाहत आहात. नारळी आपल्या घरी संसारात कोणतीही चूक घडली नाही. पण ज्या देवतांनी अगदी आत्मविश्वासाने ही जबाबदारी आम्हावर दिली, आमच्या सोबत खांद्याला खांदा दिले,
मनुष्यांचा विभाग होता. पण जी जबाबदारी आज आमच्यावर त्या जबाबदारीपासून आज देवदास कुठेतरी खंड पाडतोय की का असा भास आम्हाला होतोय. आपल्याला बसून आतापर्यंत असं कधी तुम्ही मला बोलला नाही. आजपर्यंत तुमच्या या मुखकमलाला जे जाणवतं ते आता त्याने कधीच जाणवलं नाही. असं काय घडलं सांगा ना. कारण ही नित्य नियमाप्रमाणे राज्याच्या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी आम्ही जात होतो. प्रथमतः आमची पावलं पडली ती गंगातीराच्या ठिकाणी. गंगातीरी ब्राह्मण होमयाग करतायत. पण त्या होम यागात मारणी अग्नी होत नाही. अगदी प्रज्वलित होत नाही. कित्येक जनतेच्या गृहात माझं आगमन झालं. त्यांच्या स्वयंपाकगृहात विस्तव सुद्धा भेटत नाही. हा. हळूहळू राज्यातून अगदी कमी होतोय की का? हळूहळू अगदी राज्यातून लुप्त होतोय की का? असा भास होतोय. हा. जरा पहा, आपल्या राज्यात आपल्या स्वयंपाकगृहात अग्नी प्रज्वलित आहे का? स्वामी, आता काही क्षणापूर्वी मी पाहिलं होतं तर आपल्या स्वयंपाकगृहात अग्नी प्रज्वलित होत होता. मागणी तरी सुद्धा आमच्या मनाच्या समाधानाचा एकदा अग्नी करा. तरी सुद्धा मी पाहून येते. स्वामी आहे ना, स्वयंपाकगृहात अग्नी प्रज्वलित आहे. म्हणजे देवानं कुठेतरी आशेचं किरण ठेवलं. महाराणी, आता एक जबाबदारी तुम्हाला स्वीकारावी लागेल. कोणती? राज्यातील जनतेच्या ज्या ज्या गृही स्वयंपाकगृहात अग्नी प्रज्वलित होत नाही ती सारी जनता हे आलेलं संकट दूर होईपर्यंत स्वतःचा उदरनिर्वाह आणि उदरभरण आमच्या राज्यासाठी बळी करते. साऱ्यांच्या भोजनाची सिद्धता करा. साऱ्यांना घेऊन राजकारणाच्या दिवस तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी भोजनाची सिद्धता होऊया. भोजनाची सिद्धता होऊया. जशी आपल्या उभारलेला हा भव्य दिव्य राजवाडा, या राजवाड्यातील अग्निदेवतेचे अंश लुप्त करून जातोय. अग्निदेवी काशी सोडून जातोय. काय बात आहे. हे एक सारखं मला फिरताना दिसतंय. हे दैत्यप्रमाण तेज. कोण आहात आपण? कोणाच्या महाउदातील तेजाची देवता अग्निदेव म्हणतात तोच. मला दर्शन मिळालं. समाधान आहे. सौभाग्यवती कल्याण होईल असं आपल्याला आशीर्वाद. आश्चर्य वाटलं. पुण्यवंतांचे चरण हे पुण्यवंतांनाच दिसत असतात. तेव्हा एका स्त्रीचं पातिव्रत्य आणि पावित्र्य, या पावित्र्याला सुद्धा अग्निदेव प्रणाम करतात. पण तरी सुद्धा कर्तव्यानं युक्त असणारा अग्निदेव आपलं कर्तव्य परिपूर्ण करून माघारी जात असताना आपण थांबण्याचं कार्य केला. थांबण्याचा उद्देश करू शकतो. कुठे निघाला आपण? ही काशी सोडून काशीतील अग्निदेवतेनं आपले सारे अंश लुप्त केले आणि काशी सोडून मी माझ्या स्थानी निघून जातोय. काशी सोडून तुम्ही तुमच्या स्थानी निघून जाता. पण का?
आजपर्यंत तुम्ही या काशीत होता आणि आजच असं काय घडलं की ज्यामुळे या काशीचा त्याग करून तुम्हाला जावं लागतं? महाराणी अनंगमुनी शंकाने आपला प्रश्न रास्त ठरू शकेल. काशी सोडून जाण्याचा निर्णय अग्निदेवतेनं घेतला याच्या मुळाशी कारण आहे. आणि ते कारण कोणतं? तर या विश्वातील अविनाशी क्षेत्र म्हणजे काशी क्षेत्र. ही काशी पुण्यवंत भूमी म्हणून या विश्वात ओळखली जाते. दशमखंड म्हणजे काशी, नवखंड पृथ्वी आणि या नवखंड पृथ्वीच्या पलीकडाश्वर दशमखंड म्हणजे ही पवित्र काशी. ही काशी शिवशंभू महादेवांना अति प्रिय होती. अर्थात अतिप्रिय असणारी काशी शिवशंभू महादेवांना सोडावी लागली. पण त्यानंतर काशीचं अधिपत्य आपल्या पतिदेवतेकडे दिलं गेलं. पण पतिदेवतेकडे काशीचं अधिपत्य दिलं गेलं कारण काशीतील शिव महिमा कमी झाला, काशीतील शिव नामस्मरण कमी झालं. अर्थात जिथं माझा शिव नाही तिथं अग्निदेव थांबणार नाही. आणि म्हणून काशीतील शिव नामस्मरण कमी झालं कारण अग्निदेवतेनं काशीतील आपले अंश लुप्त केले आणि आपला अग्निलोकाचा मार्ग स्वीकारला. पुण्यवान काशी, काशीतील पुण्य अजून संपलेलं नाही. अवर्षण जे होतं ते नाहीसं झालं. ही काशी सुजलाम सुफलाम झाली. तुम्ही म्हणता महादेव यांनी काशी सोडून ते निघून गेले आणि म्हणून तुम्ही जात आहात. त्याचं कारण महादेव काशीचा त्याग करून निघून गेले म्हणून तुम्ही काशीचा त्याग करता. त्याचा अर्थ काय? अर्थ याचा एकच. काशीवर सांप्रत देवतांच्या आज्ञेनं अधिपत्य जरी आपल्या पतिदेवतेचं असलं तरी पतिदेवतेच्या अधिपत्याखाली काशीतील प्रजाजनांनी शिव नामस्मरण करणं इष्ट होतं. काशीतील प्रजाजनांना शिव नामस्मरण करणं इष्ट असताना सुद्धा काशीतील प्रजाजनांनी शिव नामस्मरण न करता साम्राज्याच्या काळात फक्त आपल्या पतिदेवतेचा म्हणजे राजा दिवोदासांचा जय जयकार केलेला आहे. आणि त्यामुळं काशीतील शिव महिमा कमी होतोय. अर्थात कमी होणारा शिव महिमा हा या अग्निदेवतेला रुचणारा नाही. आणि म्हणूनच ज्या काशीत शिव महिमा कमी होतोय त्या काशीत अग्निदेवतेला थांबण्याची इच्छा नाही. म्हणून मी घरात शिव महिमा कमी होतो हे तुम्हाला रुचणार नाही असंच म्हणता ना तुम्ही? असंच म्हणतो. म्हणजे शिवनाम हे सनोदित चालू असायला हवं. मी आणि माझे स्वामी दिवोदास शिवनामस्मरण अहोरात्र करतो आहोत. आजपर्यंत आमच्या या नामस्मरणात खंड पडलेला नाही. आता काशीतील प्रजा शिवनामस्मरण करत नाही हा तुम्हाला अपमान वाटतो आणि म्हणून शिवनाम शिव महिमा कमी होतो असं तुम्हाला वाटतं. पण काशीतील या जनतेनं जे दुःख भोगलं हे त्यांना माहिती आहे. मला एक सांगा, या काशीतील जनतेनं शिवनामस्मरण का करायला हवं? तुमचाच प्रश्न उलटा फिरून तुम्हाला विचारतोय. काशीतील प्रजाजनांनी शिव नामस्मरण का करायला हवं असा जर प्रश्न तुम्ही करत असाल तर काशीतील प्रजाजनांनी शिव नामस्मरण का करू नये याचं कारण मी अगोदर सांगते. का करू नये आणि का करायला हवं. तर यापूर्वी शिवशंकर या काशीत होते आणि शिवशंकर शंभू महादेव तेव्हा काशीत होते तेव्हा हीच प्रजा होती. ही प्रजा आम्ही घेऊन आलो नाही. राजकर्ते रिपुंजय म्हणजे आताचे दिवोदास हे पुण्यवान म्हणून तिथं त्याला पदभार दिला, हे सौख्य दिलं. ही प्रजा शिवशंभू महादेवाची या काशीतीलच आहे. जेव्हा हे शिवनामस्मरण चालू होतं अविरतपणे शिवनामस्मरण ही काशीतील प्रजा घेत होती तेव्हा हे भुकेनं तडफडत होते. मग शंभू महादेव या काशीत असताना ही काशीतील प्रजा जर भुकेने तडफडत असे, मरण यातना भोगत असे आणि त्यानंतर दिवोदासाने हे राज्य कारभार आपल्या हाती घेतल्यानंतर सगळी सुख जर या काशीतील प्रजेच्या चरणाशी लोटांगण घेत असतील तर ही काशी
काशीतील प्रजा भक्ती कोणाची करणार? जे आपल्याला साधा व्यवहार आहे, आपल्याला जे मिळतं त्यात प्रत्येक जण समाधानी असतो. महादेवांची योग्यता मी कमी लेखत नाही. महादेवांचं कर्तृत्व संपलं, त्यांचं देवत्व संपलं असं मी म्हणणार नाही. तर सर्व देवात महादेव हे महानच आहेत, ते महादेव आहे. पण तरी सुद्धा साक्षात्काराला फार महत्व आहे. आणि आजपर्यंत जी काशीतील जनता होती ती उपासमारीने तडफडत होती, मरण यातना भोगत होती. आणि देवदास आल्यानंतर त्यांचं दुःख नाहीसं झालं. आणि म्हणून शिवाची भक्ती करण्याचं त्यांनी बंद केलं आणि देवदासांची भक्ती करण्याची त्यांनी प्रारंभ केला. मग त्यांचं काय चुकलं? आता तुमच्या बोलण्यातून एक प्रश्न आधी सुटला. हा. तुम्ही थेट बोलून मोकळे झाला काशीतील शिवभक्ती बंद झाली. तुम्ही आता बोलून मोकळे झाला. महत्वाचं विधानच मी प्रथमता तुमच्या समोर मांडलं होतं. ज्या काशीतून शिव नामस्मरण कमी झालं, ज्या काशीतील प्रजाजनांना शिव महिमेचा विसर पडला, त्या काशीत मला थांबायचं नाही. राहता राहिला प्रश्न तुमचा प्रश्नाचा हा. तुम्ही काय बोललात? काशीतील प्रजाजनांनी शिव नामस्मरण का करावं? राजा दिवदासांचा त्यांनी जय जयकार करायला हवा. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बोलून मोकळे झालात की साक्षात्काराला महत्व आहे. तो साक्षात्कार दिवदासांनी दिला, तो साक्षात्कार मूळ स्तंभांनी म्हणजे शिवशंभू महादेवांनी दिला नाही. म्हणून शिवशंभू महादेवांची भक्ती न करता काशीतील प्रजाजनांनी राजा दिवदासांची भक्ती करणं, दिवदासांचा जय जयकार करणं हेच इष्ट आहे. मग हे विधान जर एका बाजूला तुम्ही ठेवता आणि दुसऱ्या बाजूला जर सांगता की शिव महिमा मी कमी लेखत नाही, तर तुमच्या बोलण्यातून शिव महिमा कमी तुम्ही लेखताय हे स्पष्ट नाही. दुसरी गोष्ट तुम्ही काय बोलून मोकळे झालात? काशीतील प्रजाजनांनी दिवदास राजकर्त्यांचा जय जयकार करणं हे इष्ट आहे. मी काय म्हणालो होतो? दिवदास राजांचा जय जयकार तुम्ही हे करू नका, प्रत्येकानं शिव नामस्मरण करा. हे विधान मी मांडलेलं नाही. माझं विधान एकच, ज्या काशीतील प्रजाजनांनी आजपर्यंत शिव नामस्मरण केलं, काशीतील प्रजाजनांना शिव महिमा आतापर्यंत कळत होता. राजा दिवदासांनी ज्यांनी राजदंड हाती घेतला त्यानंतर बदल झाला आणि त्यानंतर काशीतील प्रजाजनांना शिवशंभू महादेवांचा विसर पडला. मग सांप्रतच्या स्थितीत जर शिवशंभू महादेवांचा विसर जर काशीतील प्रजाजनांना पडत असेल, तर अशा काशीत जिथं शिव नाही तिथं अग्निदेव थांबणार नाही. मग अग्निदेव जर थांबणार नाही तर तुम्ही माझा राजदंड हाती घेतला, त्यानंतर हा बदल झाला. मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला सांगितलं, प्रजाजनांनी जरी शिवनामस्मरण बंद केलं तरी आम्ही उभयता मिळून शिवनामस्मरण करतच आहोत. मग आमच्याकडून शिवनामस्मरण बंद झालेलं नाही. तुम्ही जर शिव नामस्मरण करता, काशीचा राजा आणि काशीची महाराणी शिव नामस्मरण करते आणि जनता शिव नामस्मरण बंद करते, का तुम्ही जनतेला सांगू शकला नाही की शिव नामस्मरण चालू करा? जनतेवर आम्ही सक्ती करणार नाही. अशी काय? आधी आमची जरी मुलं असली तरी सुद्धा आजपर्यंत जे आम्ही त्यांना प्रेमामृत पाजलंय, आजपर्यंत जे आम्ही त्यांना सुख दिलंय, आणि याचा प्रत्यय म्हणून त्यांनी शिवनामस्मरण बंद केलं. आम्ही त्यांना शिवनामस्मरण बंद करायला सांगितलेलं नाही. थोडक्यात राजा दिवदासांच्या मनात स्वार्थ आहे. आपला मोठेपणा आणि आपला उत्कर्ष जो होतोय तो असाच होऊ दे. हा स्वार्थ त्यांच्या मनात जो निर्माण झाला तो मला मान्य नाही. म्हणून मी तुम्ही स्वार्थी त्यांना म्हणू नका. राजकर्ते दिवदास यांना स्वार्थी म्हणू नका. राजकर्ते यांना इथपर्यंत आणलेलं आहे, त्यांचं पुण्य आहे. त्या पुण्य प्रलावरच या काशीचं राज्य त्यांना मिळालेलं आहे. मी सुद्धा इथं जी आली आहे ती माझी तेवढी योग्यता आहे. म्हणूनच राजा दिवदासांच्या पुण्य संचयाला माझा देव जरी असलो तरी प्रणाम आहे. राजा दिवदासांची सहधर्मचारिणी अग्नि देवतेला प्रत्यक्ष स्वरूपात पाहते म्हणजे तिच्या पातिव्रत्याचा आणि तिच्याही पुण्याईला मी देव जरी असलो तरी माझा प्रणाम आहे. पण तरी सुद्धा माझं विधान ठोस तुमच्या समोर उपस्थित केलेलं आहे. ज्या काशीत शिव नाही त्या काशीत कारण शिवशंभू महादेवांच्या नेत्रापासूनच माझा जन्म झालेला आहे. अर्थात माझ्या बापांची महती जिथं
घात तरी सुद्धा मी माझा कर्तव्य आलेला प्रतिकार मग देवा आता तू म्हणालास की जिथं शिवनाम नाही तिथं मी राहणार नाही, कारण तेच तुमचे बाप आहे, पितृदेवता आहे आणि पितृदेवतेचं शिवाचं नामस्मरण जर तिथं नसेल तिथं अगदी राहणार नाही. हे खरं आहे? हे खरं आहे? यापूर्वी तुम्ही असं कधीच काही केलं नाही? मला आठवतंय तर सांगू शकता? आठवतंय तर म्हणजे मग ऐका, दक्ष यज्ञ पार पडला, पुत्र कामेष्टी यज्ञ जो दक्षाने केला, कारण माता प्रसूती यांची इच्छा होती एक तरी पुत्र आपल्याला व्हावा आणि त्यांच्या इच्छेसाठी दक्ष यज्ञ प्रारंभ झाला. सर्व देव देवतांना निमंत्रण केली, सर्व देव देवता त्या दक्ष यज्ञात म्हणजे पुत्र कामेष्टी यज्ञात आले होते. पण असं जरी असलं तरी सुद्धा दाक्षायणीला तिथं निमंत्रण दिलं नाही आणि शिवशंभूंना सुद्धा दिलं नाही. त्याचं कारण की शिव, तुम्ही जे आता म्हणता ना की जिथं शिवाचा महिमा नाही तिथं मी थांबत नाही. मग पुत्र कामेष्टी यज्ञ जिथं चालू होता, पुत्र कामेष्टी यज्ञ जिथं प्रज्वलित झाला होता, तिथं शिव नामस्मरण बाजूला ठेवा, त्या शिवाची विठंबना चालली होती. त्याचं कारण की दाक्षायणी माता तिला निमंत्रण न देता सुद्धा त्या यज्ञाच्या ठिकाणी आल्या होत्या. महादेव त्यांना सांगत होते की दाक्षायणी तू जाऊ नकोस, कारण जिथे निमंत्रण नाही तिथे जाऊन उपयोग नाही. पण तरी सुद्धा आई बाबांचं प्रेम कदाचित ते विसरले असतील. त्या भावनेनं शिवशंभू महादेव यांची इच्छा नसताना सुद्धा देवी दाक्षायणी दक्ष यज्ञाच्या ठिकाणी आल्या. जेव्हा दाक्षायणी त्या पुत्र कामेष्टी यज्ञाजवळ आल्या तेव्हा तो यज्ञ प्रज्वलित झाला होता. प्रज्वलित झाला होता ना? बोला. तुम्हाला काय माहित आहे ते सांगा, त्यानंतर मी बोलेन. नाही, मला काय माहित आहे ते मी बोलते. पण तो दक्ष यज्ञ म्हणजे तो पुत्र कामेष्टी यज्ञ प्रज्वलित होता ना? मग प्रज्वलित होता. तुम्ही आताच म्हणाला की शिव नामस्मरणाचं तिथं महिमा नाही तिथं मी नाही, जिथं शिव नामस्मरणाची विठंबना होते तिथं मी थांबत नाही. पण ज्या वेळी दाक्षायणी तिथं आल्या तेव्हा स्वतः दक्ष राजाने शिवाची विठंबना केली. तो मशान वैरागी आहे, तो भिकारी आहे. नाना तऱ्हेचे शब्द त्यांच्या मुखातून बाहेर निघाले. मग तेव्हा यज्ञ प्रज्वलित झाला होता. मग बंद करून तुम्ही निघून नाही गेला, तिथं तो प्रज्वलित तसाच कसा राहिला? सांगा ना आता. सुंदर शंका आणि सुंदर ठोस प्रश्न उपस्थित झाला. देवी अनंग मोहिनी दक्ष प्रजापतींनी शिप्रा नदीच्या काठावर देवी प्रसूती यांची इच्छा की 60 कन्यांनंतर एक तरी आपल्याला पुत्र व्हावा म्हणून पुत्र कामेष्टी यज्ञ केला. या पुत्र कामेष्टी यज्ञात शिवशंभू महादेवांना निमंत्रित केलं गेलं नाही याच्या मुळाशी कारण होतं. कारण त्याआधी जो यज्ञ झाला होता, या यज्ञात म्हणजे सृष्टी कल्याणार्थ जो वाजपेय यज्ञ झाला होता, या वाजपेय यज्ञात शिव आणि दक्ष प्रजापती यांच्यात वैमनस्य निर्माण झालं होतं. त्यावेळी शिवशंभू महादेवांनी सांगितलं होतं, शिवाशिवाय तुमचे यज्ञ कसे पूर्ण होतात तेच मी पाहतो. आणि म्हणूनच त्यानंतर काही काळ सृष्टीतील यज्ञ कर्म थांबली होती. काही काळ सृष्टीतील यज्ञ कर्म थांबल्यानंतर देवी प्रसूतींच्या इच्छेसाठी दक्ष प्रजापतींनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. हा यज्ञ करत असताना त्यांनी शिवांना निमंत्रित केलं नाही. पण तरी सुद्धा दाक्षायणींना खऱ्या अर्थानं पितृप्रेमासाठी तिथं जावं लागलं. त्या तिथपर्यंत पितृ ओढीनं गेल्या. कदाचित वैमनस्य पितृदेवता विसरली असेल आणि म्हणूनच त्या पितृदेवतेच्या प्रेमासाठी दाक्षायणी शिवशंभू महादेव नको नको म्हणत असताना सुद्धा त्या पुत्र कामेष्टी यज्ञाच्या ठायी गेल्या. पण त्यावेळी शिव निर्वत्सना दक्ष प्रजापतींनी केली
मग तरी सुद्धा अग्निदेव तिथं प्रज्वलित होता याच्या मुळाशी कारण आहे. हा. अग्निदेवतेला वेदात काही नियम ठेवले गेलेले आहे. वेद हा कर्माशी, कारण ऋग्वेद हा कर्माशी निगडित आहे आणि या ऋग्वेदात अग्निदेवतेबद्दल कित्येक ऋषींनी ऋचा निर्मिलेल्या आहेत. जर अग्निदेवतेच्या ऋचा ऋग्वेदातील 6व्या मंडलात जर का पाहिलं तर अग्निदेवाची स्तुती जिथं थोर ऋषीवर गातात तिथं वेदशास्त्राच्या नियमानुसार अग्निदेवतेचं कर्म बोलतोय प्रज्वलित व्हायला हवं. थांबा, तुमची शंका काय येणार ते मला माहित आहे, ती तुम्हाला ठोस मी पूर्ण करून सांगतो. ज्यावेळी वेदशास्त्राच्या नियमानुसार अग्निदेवतेचं आव्हान केलं जाईल त्यावेळी अग्निदेवतेला तिथं प्रज्वलित होणं भाग आहे. सृष्टीच्या नियमानुसार विश्वातील पहिला आणि प्रामुख्याचा अग्नी म्हणजे शय्यू अग्नी. या शय्यू अग्नीच्या कुशीकुलात 3 अग्नींनी जन्म घेतला. पावक, पवमान आणि सूची. पुन्हा यांच्याकडून 45 अग्नी निर्माण झाले. असे एकूण 49 अग्नी या सृष्टीत सृष्टी स्थैर्यासाठी कार्यतत्पर आहेत. होम हवनासाठी, यज्ञ कर्मांसाठी अग्नी प्रज्वलित केला जातो. जर ब्राह्मणांनी अग्निदेवतेचं स्मरण करून अग्नी प्रज्वलित केला तर अग्निदेवतेला भाग आहे तिथं प्रज्वलित व्हावं. त्यामध्ये सृष्टीचं स्थैर्य आणि वेदशास्त्राचा नियम अबाध आहे. याला जबाबदार देवतांनी अग्निदेवतेला घालून दिलेला नियम आहे. कारण पंचमहाभूत ही देवतांच्या आज्ञेनंच कार्यतत्पर होतात आणि म्हणूनच दक्ष यज्ञाच्या वेळी या नियमांनी बांधला असणारा अग्निदेव त्याला तिथं प्रज्वलित होणं भाग होतं. पण आता इथून जातो याला कारण आहे आणि ते कारण कोणतं? देवतांनी आज्ञा दिली काशी सोड, अग्निदेव काशी सोडतो. काय चुकलं सांगा? तुम्ही आता काही वेळापूर्वी म्हणाला होता की जिथे शिव नामस्मरण नाही तिथे मी राहत नाही. ब्राह्मणांनी कोणत्या पद्धतीनं मंत्र म्हटले आणि त्या समिधा कोणत्या पडत होत्या याच्याशी आता मला इथं तरी या प्रश्नाचं देणं घेणं काही नाही. तुमचा प्रश्न एक होता की शिव नामस्मरण जिथं बंद झालं तिथं मी राहत नाही. मग तिथं शिव नामस्मरण बंद झालं होतं तरी सुद्धा अग्निदेव प्रज्वलित झाला होता. तरी सुद्धा अग्निदेव तिथंच होता. अग्निदेव प्रज्वलित झाला कारण त्याला नियम होते तसे म्हणून प्रज्वलित झाला. पण जर तुम्ही त्यानुसार जर सांगत असाल तर प्रज्वलित झालेला अग्निदेव खऱ्या अर्थानं शिव नामस्मरण झाल्यानंतर तो यज्ञ सफल करण्यासाठी झटला का? म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ तोच आहे फक्त शिव नामस्मरण बंद होतं म्हणजे तुम्ही निघून जाता असं नाही. तुम्ही तुमच्या आणखी काही नियमांप्रमाणे वागता आहात. म्हणजे तुम्ही तसं सांगू नका. रंगमोहिनी कसं आहे मी सांगते तुम्हाला. कारण फक्त हा विषय नाही की फक्त शिव नामस्मरण जिथे नाही तिथं तुम्ही थांबत नाही असं नाही. तेव्हा जिथं शिव नामस्मरण नाही तिथं सुद्धा काही नियमांसाठी तुम्हाला प्रज्वलित व्हावं लागतं. हे तुम्ही आता सांगितलं. मग तुम्ही असं सांगू नका की जिथं शिव नामस्मरण नाही तिथं मी थांबत नाही म्हणून. विषय कसा आहे? विषय असाच आहे. विषय असा नाहीये. हा. ऐका सांगतो. ज्या ठिकाणी पुत्र कामेष्टी यज्ञ होता त्या ठिकाणी दक्ष प्रजापतींनी यज्ञ आरंभल्यामुळे शिव नामस्मरण होत नव्हतं. पण शिवमय असणारे प्रत्येक देव हे शिवाचं स्मरण तिथं करत होते. कारण शिव शंभू महादेवांनी सांगितलं होतं भाजप यज्ञाच्या ठिकाणी शिव शंभू महादेवांशिवाय तुमचे यज्ञ कसे सफल होतात ते मी पाहतो. आणि म्हणूनच जिथं वेदपठण झालं तिथं अग्निदेव प्रज्वलित झाला. मनात नसताना सुद्धा नियमानं, पण मनात नसताना आणि शिव नामस्मरण कमी असताना प्रज्वलित होणारा अग्नी हा कधी सफलतेसाठी किंवा कोणाच्या सहाय्यासाठी झटत नाही. शिव नामस्मरण तुम्ही कमी केलात अग्निदेव प्रज्वलित होता. आता जातो याच्यामुळे हे कारण आहे तुम्ही तुमच्या प्रजाजनांना सांगा शिव नामस्मरण करा. त्यानंतर पुन्हा मी तुमच्या राज्यात येईन आणि माझं कार्य असं कुठल्या देवतेने सुद्धा दक्षराजांना सांगितलं नव्हतं की विटंबना करू नका म्हणून. सर्व देव स्वस्थ बसले होते, गप्प बसले होते. त्यात तुम्ही सुद्धा गप्प बसला होता. आता जर या इतर काही गोष्टी मला सांगत असाल तर मला मान्य नाही. आणि तुम्ही म्हणत असाल की तुमच्या पद्धतीने आणि तुमच्या नियमाप्रमाणे तुम्ही जात असाल तर कोणत्या पद्धतीने जाणार आहात हेच मला पाहायचं आहे.
दिल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या द्वारापुढे नको भेदभाव. देवाच्या द्वारापुढे, देवाच्या द्वारापुढे, देवाच्या द्वारापुढे नको भेदभाव. विश्व धर्म एक त्यागी, माणूस कीना. विश्व धर्म एक त्यागी, माणूस अनंत घडणार होता म्हणून मला हाती शस्त्र घ्यावं लागलं. साक्षात अग्निदेव. हा, अग्निदेवांबरोबर मला संघर्ष करावा लागला. तो स्वार्थी हेतू नव्हे, आपल्या दोघांच्या सुखासाठी नव्हे, तर काशीतील समस्त जनतेच्या सुखासाठीच मी मार्ग अवलंबिला. जनतेच्या सुखासाठी मारणे हाती तुम्ही शस्त्र हा. घेतला एका देवाच्या विरोधी. या पूर्ण प्रकरणाची चाचपणी मी करेन. योग्य जर का तुम्ही असाल, नक्कीच तुमचं कौतुक आहे. पण क्षणभर जरी चूक तुमच्या वागण्यात आम्हाला आढळली, राजदंडानुसार शासन तुम्हाला मिळेल. अवती दिव्य तेज दिसते. पत्नीच्या मुखातून आम्ही ऐकलं, आपण अग्निदेव. समाधान. देवाची पावलं या काशीच्या आज महाली आली. समाधान वाटते. पण माझ्या पत्नीशी जो संघर्ष चालू होता, यामागचा हेतू कळेल का? निश्चितच अग्निदेव काशी सोडून आपले अंश लुप्त करून आपल्या कर्तव्याच्या दिशेला प्रयाण करत होता. असं असताना माझा मार्ग आपल्या पत्नीनं अडविण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच माझ्या कर्तव्याच्या वाटेत अडथळा निर्माण झाला. म्हणून हा संग्राम मला करावा लागला. तुम्ही काशीतून लुप्त होऊन जात होता आणि म्हणून माझ्या पत्नीनं मार्ग रोखला. वा, आनंद, कौतुक आहे तुमचं. समजू शकेल काशीचा त्याग करण्यामागचं कारण काय? कारण एकच, राजा दिवोदासांनी ज्यावेळी काशीवर अधिपत्य देवतांच्या आज्ञेनं मिळवलं, त्यानंतर काशीतील शिव महिमा, शिव नामस्मरण कमी झालं. अर्थात काशीतील शिव नामस्मरण कमी झाल्या कारणानं देवराज देवेंद्रांची आज्ञा या अग्निदेवाला झाली आणि त्या आज्ञेनुसार अग्निदेवाला काशी सोडावी लागली. आणि म्हणूनच काशी सोडून आपले अंश लुप्त करून मी जात असताना आपल्या पत्नीनं मार्ग रोखला. म्हणून आम्ही संग्राम केला आणि त्यावर आता तुम्ही इथपर्यंत आला. अग्निदेव कुठे चुकला? तुम्ही एक दैवी तत्व आहात. मानवानं माणुसकीच्या बाबतीत विचार करावा, देवाला दैवी तत्वाच्या बाबतीत विचार करावा. पण या दैवी तत्वाला हात जोडून विनवणी मी करतोय. माणुसकीच्या नात्यानं माणसाचा विचार करा. अहो, तुम्ही आहात म्हणून या विश्वाच्या ठिकाणी प्रत्येक जीव ऊर्जामय होऊन जगतोय. तुम्ही आहात म्हणूनच या विश्वात स्वयंपाक गृहात विस्तव पेटला जातोय. 2 वेळेचं भोजन माझी जनता सुखात आणि आनंदात भोजन करते. तेव्हा तुम्ही जर का या काशी क्षेत्राचा त्याग केला, जनतेची उपासमार होईल. जनता उघड्यावर पडेल, होम्या बंद होतील, धर्म कार्याला पूर्ण विराम लागेल. आणि म्हणून राजकर्ता राजा दिवोदास हात जोडून विनवणी आपल्याला करतोय. आंबा जाऊ नका. राजा दिवोदास, तुझे आर्ततेचे स्वर निश्चितच अग्निदेवतेला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देते झाले. पण मी राज आज्ञेनं बांधलो गेलेलो आहे. देवराज देवेंद्र महाराजांनी मला आज्ञा दिली, काशीतील अंश लुप्त करून अग्निदेवतेला काशी सोडावी. एका राजाचे शब्द मला कर्म प्राप्त आहे. जसा
तू काशीचा राजा आहेस, तुझी आज्ञा तुझ्या प्रजाजनांनी पाळणं इष्ट आहे. त्यानुसार देवराज देवेंद्रांची आज्ञा पाळणं हे मला सुद्धा इष्ट आहे. तेव्हा तू केलेली विनंती या क्षणी तरी मी ग्राह्य मानू शकणार नाही. तेव्हा तू तुझ्या पुण्यायोगे पुन्हा देवराज देवेंद्रांचं मन प्रसन्न करून घेऊ शकशील. तुझ्याबद्दल आत्मविश्वास मला आहे. कारण जिथं काशीतील अवर्षण तुझ्या पुण्याईला दूर झालं, अर्थात राजा दिवोदास कुणी सर्वसामान्य नाही. तेव्हा ज्यावेळी तू तुझ्या पुण्यायोगे देवराज देवेंद्रांना पुन्हा प्रसन्न करून घेशील, त्यावेळी माझा शब्द ऐकला, मी पुन्हा काशीत येईन आणि माझं कार्य सुरळीत करेन. क्षणी थांबू शकत नाही म्हटलं. अभिनय तुम्ही म्हणता देवराज देवेंद्राची आम्ही भक्ती करावी, त्यांना आम्ही प्रसन्न करून घ्यावं. त्यांना आम्ही प्रसन्न करून घेतल्यानंतर तुम्ही भरवशाचा शब्द आम्हाला देता की पुन्हा तुम्ही या काशी क्षेत्रात याल आणि इथं प्रस्थापित व्हाल. मग सांगा, ज्यावेळी तुम्ही इथून जाल आणि मी भक्तीत असेल, मध्यंतरीच्या काळात राज्याला जी अग्नीची गरज लागेल ती गरज कोण पूर्ण करेल? तुझ्या अंगी असणाऱ्या पुण्याई योगे तू हे करू शकतोस. पण तरी सुद्धा जर तू त्यासाठी असमर्थ आहेस अशी तुझी मनदेवता तुला ग्वाही देत असेल, तर त्यावरचा पर्याय म्हणजे भक्ती मार्ग. भक्ती योगे आयुष्यात असाध्य ते साध्य करता येतं. पण मी देवराज देवेंद्रांच्या आज्ञेचा बांधील आहे. त्यानुसार मला तरी माझं कर्तव्याने मी टाकलेली पावलं इष्ट वाटताय. तेव्हा तो केलेली विनंती या क्षणी तरी आज्ञेत जखडबंद असल्या कारणाने मी ग्राह्य मानू शकणार नाही. काशीत शिवनाम नाही आणि म्हणून तुम्ही काशीचा त्याग करता. पण सांगा, काशीत शिवाची भक्ती बंद आहे, या दोष माझा आहे का? मग कुणाचा आहे? या जनतेला एकालाही विचारा. या राजकटराच्या दिवदासनं कुणालाही असं सांगितलं नाही की शिवाची भक्ती बंद करा. मग जर का मी यांच्यावर बळजबरी भक्ती बंद करण्यासाठी केली नाही तर अपराधी मी कसा? मग राजा दिवोदास काशीतील एकाही प्रजाजनांना तू सांगितलं नाही शिवभक्ती बंद करा. मग तू राजा होतास, एका तरी प्रजाजनांना सांगितलंस का की बंद केलेली शिवभक्ती तुम्ही चालू करा म्हणून? अग्निदेव, विश्वात बळजबरीनं केलेली भक्ती केवळ सफल होते का? बळजबरी करायला मी तुला सांगत नाही. मी या भक्तजनांना किंवा या माझ्या जनतेला मी सक्तीचं लोखंड लावेन सुद्धा आणि भक्ती करायला भाग सुद्धा पाडेल. पण ती भक्ती सक्तीमुळे केली असेल, ती मनातून नसेल. मग जर का मनातून देवापर्यंत भक्ती पोहोचली नसेल तर देव प्रसन्न होईल का? राजा दिवोदास, भक्तीत सक्ती असणारी इष्ट नाहीच हे विधान मी मान्यच करतोय. मी तुला असं सांगायला सांगत नाही की प्रजाजनांना प्रत्येकाला सांग की तुम्ही बंद केलेली शिवभक्ती पुन्हा चालू करा. तू तुझा प्रश्न उपस्थित केला. मी एकाही प्रजाजनांना सांगितलेलं नाही की शिव नामस्मरण तुम्ही बंद करा. पण एका तरी प्रजाजनांना तू सांगितलं असतं की बंद केलेलं शिव नामस्मरण तुम्ही शिवमहिमा सदैव ठेवा, तर तुझ्याबद्दल मला स्वाभिमान असला असता. भले ते तू सांग असंही मी म्हणत नाही. पण जिथं काशीत शिव नामस्मरण कमी झालं त्या काशीत अग्निदेव थांबणार नाही. मग अग्निदेव, मी माझ्या जनतेला एकाला तरी असं सांगायला होतं की शिवनाम तुम्ही चालू करा. राजापेक्षा विश्वात देवाला मान आहे. तुम्ही सांगून पहा, कोण ऐकते पाहूया. तुझ्या अधिकार क्षेत्रात मी आलोय. मी तुझ्या प्रजाजनांना सांगावं शिव नामस्मरण तुम्ही करा आणि त्यानंतर तुझे प्रजाजन मान्य करतील. मी तुला काय सांगितलं? मी आता यांना जाता जाता सांगून जातो, प्रत्येकानं शिव नामस्मरण करा. शिव नामस्मरण केल्यानंतर 1 संवत्सरानं मी इथं येईल आणि माझं कार्य चालू करेल. तुला मान्य आहे का? अधिकारात तुम्ही माझ्याला दे तुमच्या मुखातील शब्द. मग जर का माझ्या अधिकारात तुम्ही आलात, अधिकारा माझ्या अधिकाराप्रमाणे तुम्हाला वागावं लागेल. कारण आहे त्याला, कारण तुम्ही आता शिवशंभू महादेवाचा पुलका घेऊन माझ्यापर्यंत आला. काय हो, तुम्ही कायमस्वरूपी शिवशंभू महादेवांच्या बाजूलाच उभे असता की का? तुला संशय आहे की का? नक्कीच संशय आहे. मांड. एक सती महानंदा, सती महानंदा शिवशंभू महादेवांची निस्तीम भक्त होती. निश्चितच. मग सती महानंदा जर का शिवशंभू महादेवांची निस्तीम भक्त होती, मग तिच्या माडीला अग्नी प्रज्वलित झाला कसा? याला कारण होतं
महालात अग्नी प्रज्वलित झाला कसा? सौदागर रूपी शिव शंभू महादेव तिची सत्व परीक्षा पाहण्यासाठी आले होते. कुक्कुट आणि मरकट यांना घेऊन शिव भक्ती सतेज घेऊन एक गणिका या विश्वात शिव भक्तीचा आदर्श प्रस्थापित करत होती. महानंदा ही गणिका एक होती. गणिका असून सुद्धा तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाला 3 दिवसांसाठी ती आपला पती समजत होती. पती समजत असून सुद्धा ती शिव नामस्मरण विसरत नव्हती. या तिच्या भक्ती प्राबल्याचा महिमा शिवशंभू महादेवांपर्यंत ज्यावेळी पोचला झाला त्यावेळी शिवशंभू महादेवांनी सौदागर हे रूप घेतलं आणि ते महानंदेपर्यंत आले आणि त्यांनी आज्ञा केली अग्निधारायणा प्रज्वलित हो आणि या हिच्या महालाला प्रज्वलित कर. म्हणून त्या महानंदेचा महाल अग्निदेवतेनं पेटवला. म्हणजे तिथं शिवशंभूने आज्ञा केली म्हणून तुम्ही तिथं प्रज्वलित झाला. मग अग्निदेव माहिष्मती राज्य नीलध्वज राजा या नीलध्वज राजाची कन्या ही तुमची पत्नी. मग ज्यावेळी माहिष्मती राज करते नीलध्वज यांनी तुम्हाला विनवणी केली जर का माझ्या कन्येशी विवाह करायचा असेल तर तुम्हाला घर जावई म्हणून मला राहावं लागेल. त्यावेळी पासून तुम्ही माहिष्मती राज्यात स्थिर झालात. मग तुमच्या श्वशुराच्या इच्छेसाठी जर का तुम्ही तिथं स्थित होऊ शकता मग दिवदासाच्या इच्छेसाठी का चिंता नाही? ससुराच्या इच्छेसाठी मी तिथं स्थित झालो पण त्यानंतर देवतांनी मला माझ्या कार्याची जाणीव करून दिल्यानंतर मी पुन्हा कार्यतत्पर झालो. आता जर तुझ्या इच्छेसाठी पुन्हा इथं थांबलो तर उद्या देवता मला सांगतील त्यावेळी तुला सांगितलं होतं आता पुन्हा तू तेच करतोय म्हणून राजा आज्ञेनुसार मी माझ्या कर्तव्याची वाट धरली. देवतांची बाजू तुम्ही तरी मांडूच नका कारण त्या देवतांनी तुमच्या बाबतीत काय भलं केलं? मग काय केलं सांग? मग ऐका ज्यावेळी स्वयंभू म्हणू यज्ञ करत होते त्यावेळी देवतांची सारी संपत्ती ही सांभाळण्यासाठी कुणाकडे दिली होती? माझ्याकडे दिली होती. मग त्यावेळी तुम्हाला स्वार्थ निर्माण झाला की यातील काही संपत्ती ही मला मिळायला हवी म्हणून ती संपत्ती घेऊन तुम्ही परत होता. त्यावेळी साऱ्या देवतांनी महत्वाचं म्हणजे शिवशंभू भोलेनाथांनी तुमच्यावर वार केले आणि त्यामुळे तुम्ही रुदन करू लागलात म्हणजे रडू लागलात. तेव्हा साऱ्या देवतांनी तुम्हाला तुमच्यावर वार केले आणि तुमच्या मनात सुद्धा देवतांच्या संपत्तीबद्दल स्वार्थ निर्माण झालेला आहे. तेव्हा देव तुमचे या मोदर होईल. आता देवतांच्या वतीने तुम्ही माझ्याशी भांडू नका. राजा दिवोदास तू बोललास ते सत्य बोललास. जी अडचण आहे ती अडचणच म्हणून मी सांगणार. खोटं आहे ते मी सत्य करून दाखवायला जाणार नाही. बोललास ते बरोबर बोललास. शिवशंभू महादेवांनी माझ्यावर त्यावेळी वार केला. स्वयंभू मधून केलेल्या यज्ञात त्या देव संपत्तीचा मला हव्यास जडला होता. त्या संपत्तीसाठी मी पळत होतो. शिवशंभू महादेवांनी माझ्यावर वार केला पण त्यानंतर काय घडलं हे आता मी तुला सांगतो. ज्यावेळी माझ्यावर वार झाला त्यावेळी माझ्या नेत्रातून अश्रुधारा पडू लागल्या. या अश्रुधारांपासून एका धातूची निर्मिती देवतांनी केली. तो धातू म्हणजे चांदी. या चांदीला या विश्वात अनन्य साधारण असं महत्व आहे. अग्निदेव थांबा. तुमच्या नेत्रातून अश्रू बाहेर पडले आणि त्यातून चांदीची निर्मिती झाली म्हणे याला अनन्य साधारण महत्व आहे. मग चांदी दान धर्मात अपवित्र का मानली जाते? याला कारण आहे तेच मी तुला आता सांगणार होतो. दान धर्मासाठी चांदीचा उपयोग करू नये हे शिवशंभू महादेवांचे शब्द आहेत. कारण चांदीची निर्मिती आधी कशी झाली तर अग्नि देवतेच्या नेत्रातून जी आसव पडली त्या दुःखाश्रूतून चांदीची निर्मिती झाली. अर्थात ही चांदी दान करणं म्हणजे दुःख दान केल्यासारखं ते आहे. कोणाला दुःख दान करायचं नसतं, सुखाचा वाटेकरी करून घ्यायचं असतं आणि म्हणूनच चांदीला या विश्वात दानासाठी वर्ज बांधलं गेलेलं आहे. मी तुला एकच सांगण्याचा प्रयत्न करतोय मी राज आज्ञेनं बंधनकारक ठरलेलो आहे. माझ्या कर्तव्याची वाट मला मोकळी करून दे. नपेक्षा तुझा पत्नीबाबत जो प्रसंगी घडला तो नाही लाजानं मला तुझ्या अग्निदेव तुमच्या नेत्रातून अश्रू बाहेर पडले आणि म्हणून त्या अश्रूतून चांदीची निर्मिती झाली म्हणून ती धर्मकार्यात वर्ज मानली गेली. मग ज्या रुद्राक्षाची निर्मिती झाली ते रुद्राक्ष सुद्धा रुद्र म्हणजे शिवशंभू महादेव, अक्ष म्हणजे अश्रू. शिवशंभू महादेवाच्या नेत्रातून पडलेले अश्रू
आता तरी शहाणे व्हा. देवतांच्या वतीनं भांडणं सोडा आणि काशी क्षेत्रात तुम्ही पाठवा. महाभूतातील तेजाचा मी देव आहे. आजपर्यंत सृष्टी स्थैर्यासाठी आणि सृष्टी कल्याणासाठी मी कार्यतत्पर आहे. तेव्हा शहाण्यावरच्या गोष्टी तू मला सांगू नकोस. उद्या जर मी काशी सोडली तर तुझं कसं काय होईल याच्यासाठी तू शहाणा हो. मी तुम्हाला काशीतून एक पाऊल सुद्धा बाहेर काढू देणार नाही. राजमाता देवाला तुमच्या लेकरासमोर उभं आहे. अरे कोंडाला कोंडाला देव देऊळी कोंडाला. अरे कोंडाला कोंडाला देव देऊळी कोंडाला. वारे सांडला सांडला भाव भक्तीचा सांडला. वारे सांडला सांडला भाव भक्तीचा सांडला. अरे कोंडाला कोंडाला देव देऊळी जवळची कारण आहे एकच. तुम्हाला हौस आहे काशीतून जायची. निश्चितच आहे. मग ऐका, मी आता तुम्हाला सांगतोय, तुम्ही काशीत राहूच नका. गरज नाही तुमची, नाही गरज देवाला लपण्याची. अग्निदेव तुम्ही काशीतून चालते व्हा आणि जाता जाता ज्या ज्या देवता तुमच्या सोबत येण्यास इच्छुक आहेत त्या साऱ्यांना एकत्र करा आणि तोड काढा. चालते व्हा. दिवोदास्यंती झाली तेव्हा रिपुंजयाचा दिवोदास झाला. तो दिवोदास आज सांगतोय अग्निदेव काशीतून चालते व्हा. ठीक, काशीत थांबण्याची इच्छा माझी नव्हतीच, पण तुम्ही प्रतिकार केला. अर्थात मी काशीत थांबणार नाही. पण जाता जाता तुला सांगतोय, भले आज तुझा माझा वाद असेल, भले आज तुझा माझा वाद असेल, पण उद्या जगाच्या आसमंतात अग्नी देवतेच्या महिमेचा निनाद असेल. चिंता नसावी. या काशीतून प्रत्येक देवता माघारी जाते. समजुतीच्या मुलांना राजकारण्याची समजावणी करताय. पण समजावणी करू सुद्धा तर एक राजकर्ता उन्माद मारून असेल तर देवतांचा अधिपती आणि विश्वाचा राजा हे राज अमरेश आपल्यापर्यंत आले. उभयतांचा आपल्याला नमस्कार. उभयतांना आमचा आशीर्वाद येईल. कल्याण होईल. समाधान वाटलं. हा. पण प्रश्न निर्माण झाला, कारण काशी क्षेत्रात जे पडसाद उमटले त्याचा हादरा स्वर्गात बसला म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून स्वर्गात बघू लागलं. अग्निदेव आले, हा. निघून गेले. तुम्ही आला तोच मुद्दा घेऊन की आमच्या सोबत राहून. मुद्दामात मुद्दा घेऊन आलो. तो मुद्दा सुटत नाही. प्रजेला जे जमत नाही तिथं राजाने उपस्थित राहायचं असतं. म्हणून प्रजा मागे गेली म्हणून राजा युद्धानिशी पुढे आलेला आहे. मुद्दा जो सुटत नाही तो तुम्ही सोडविणार. हे राजन, तुझ्या मते तू योग्य करतोय असं तुला वाटत असेल, पण विश्वाच्या निदर्शनात अनेक राजराजेश्वर तुझ्या सारखे आहेत. पण त्यात तू करतोय तो आगोवेगळा करतोय. म्हणजे देवताला युद्धाचं आव्हान देतोय. इतरत्र देवतानं तुझी निंदा नालस्ती करू नये. म्हणून विश्वाचा राजा वगैरे तुला सांगतोय, हट्टपणा सोड आणि या काशीत माझ्या काशी विश्वेश्वराला घेऊन ये. देवराज, देवतांना आव्हान करण्यासाठी मी स्वर्गाच्या ठिकाणी आलो नाही. देवता इथपर्यंत आल्या. हो, हो. आता देवता इथं होत्या, फक्त त्या अंश रूपानं होत्या
त्या मूर्त स्वरूपाने आमच्या समोर आल्या आणि इथून बाहेर पडण्याचा हट्ट त्यांचा होता. आता जनतेसाठी जनतेच्या सुखासाठी रोखणारा राजकर्ता देवराजांना दोषी कसा काय वाटू लागला? राजा, तू बोलून मोकळा झाला. आम्ही तुमच्यापर्यंत आलो नाही, तुम्ही आमच्या साम्राज्यात आला. त्यापेक्षा शब्द फिरवून जर असे बोलला असतात, देवानं विश्व निर्माण केलं आणि त्या विश्वात मी घर बांधून उभा आहे. शब्द कुणी कसे वापरावे हो हो, हे ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न हे आहे. दुसऱ्याला गोड वाटावे, माझे- कसे वापरावे. मी शब्द कसे वापरावे हे मला शिकविण्यापेक्षा माझ्या शब्दांचा आशय तुम्ही लवकर लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. आशय ध्यानी घेऊनच आम्ही इथवर आलो, पण समजूत काढणं देव नात्यानं पिता म्हणून असं कर्तव्य आहे. देवराज इंद्रात नव्हे, मला धर्म पिता सुद्धा म्हणता. तुम्ही मला पुत्र समना. पुत्र चुकलेल्या जागी पित्यानं मन धरणी करू नये, योग्य त्यावेळी कान धरणी करावी, म्हणून आम्ही इथवर आलो. म्हणून प्रथमच म्हणालो, माझ्या शिवाला इथं घेऊन ये. शिव शंभू काशीत नाही मान्य आहे. पण शिव शंभू देवांना काशीत मी आणावं का? तर शिव शंभू महादेवांना काशीतून मी घालविलं का? नाही. शिव शंभू महादेव स्वतः काशीतून गेले. आता पहिली गोष्ट, विश्वाचा अनादि अनंतत्व आहे, विश्वाचा परब्रह्मत्व आहे, तो जळीस्थळी काष्टी पाषाणी आहे, तो कुठे नाही अशी विश्वात जागा नाही. आता तुम्ही म्हणतात की शिवशंभूदेव काशीत नाही, मी म्हणतो शिवशंभूदेव काशीत आहे. कारण मला प्रत्येक अणुरेणूत जळीस्थळी काष्टी पाषाणी शिवच दिसतोय. मग तुम्ही जर का म्हणता शिव नाही म्हणजे मूर्त स्वरूपाला नाही, आम्ही त्याला घालविलं नाही, आम्ही त्याला आणणार नाही. राजन, तुझा मुद्दा तू योग्य रीती स्पष्ट केलेला आहे, पण काशी शिव नाहीये हा क्रोधिष्ट होऊनच केलेला आहे. भलं तू अट ठेवली त्यानुसार गेला असं तुझं म्हणणं असेल, पण अटीला देव सत मान्यता देत नाही. देवता रुष्ट असतात, तेव्हा सॉरी करून येतात. हे तुझ्या ध्यानी का बरं येत नाही? कारण आहे त्याला अट माझी प्रथम मांडली आणि त्यानंतर शिवशंभू महादेव काशीतून गेले असा प्रकार घडला नाही. प्रथम तर शिवशंभू देवानी काशी सोडली आणि तदनंतर त्रयदेवतांनी एक विचार करून विरंजितांनी ही काशी माझ्या स्वाधीन केली. मग जर का विरंजितांनी काशी माझ्या स्वाधीन केली, मग कुणी काढून घेण्यासाठी का? आता विरंजीनं विश्वाची उत्पत्ती केली, पालन करण्याची जबाबदारी नारायणाला घेतली आणि ज्यानं त्या विश्वाचा प्रथमतः आदी महापुरुष ठरला तो शिव आहे. ज्यानं विश्व निर्माण केलं, ज्यानं नवनिर्मिती केली, मानव जातीची उत्पत्ती केली, तो ब्रह्मदेव आहे. त्यानं तुला ही दिली, तो तुझा पिता ठरला. त्याला जन्म दिला, तो नारायण पिता ठरला. आणि तुझा पित्याचा पिता पुढे आजोबा झाला आणि पणजोबा झाला आणि त्याचाही पणजोबा हा शिवशंकर ठरला. आता कोणाला श्रेष्ठत्व द्यावं हे तू ठरव. मगाशी तुम्हीच म्हणाला हो हो, बोलणं असं बोलावं रुचकर असावं आणि समोरच्याला कळायला हवं. नात्याची ओळख करून दिली. नाही, नात्याची ओळख केला त्याबद्दल काही आमची हरकत नाही. पण काय हो, काय ते? जर का शिव शंभू महादेवांची काशी आहे हो, आणि ती काशी जर का त्यांनी आम्हाला दिली, मग शिव शंभू महादेवांचं कार्य हननाचं, मग ते हननाचं कार्य त्यांनी सोडून तुम्ही साऱ्या देवतांनी का हाती घेतलात? राजा, तू म्हणतोयस हननाचं कार्य, विश्वाची जडणघडण विश्वराती सुरळीत करण्यासाठी सोद्याला कष्ट घेऊन 3 देव करताय, होय ना? विश्व कार्यासाठी शिव साक्षात परमेश्वर हे सर्व साक्षी परमेश्वर आहे. सर्व देवता ही त्यांच्या अधीन आहे, सर्व मृत्यूचे पाश हे त्यांच्या अधीन आहे, प्रत्येक कुंड हे शिवाच्या जटेमध्ये आहे. आता ज्यानं पाप केली ती सप्त रांजण भरणं हा शिवाचाच अधिकार आहे. तुझ्या राज्यात एखादा पापी असेल, तिथं जर शिवपाश आले नसतील, यमपाश आले नसतील, त्या कुंडात अडकून राहिले तर 1.25 लाख प्राणाची जडणघडण साक्षात मृत्यूची देवता दुसऱ्या परराज्यात जाऊन कशी करणार? ते पाश सोडवायला नको? देवराज, दैवी तत्वाच्या गोष्टी तर तुम्ही मला सांगूच नका, कारण तुम्ही नावाचे इंद्र आहात.
इंद्र हे पद नाही, इंद्र हे तुमचं नाव नाही, इंद्र हे पद आहे. पण ज्यावेळी राजा पुरंजन शतयज्ञ करत होता, 99 यज्ञ त्याचे पूर्ण झाले, त्यावेळी तुमचं आसन डगमगू लागलं. आता एकच उदाहरण सांगते, पण अशी बरेच आहे. बऱ्याच वेळा तुमची आसनं डगमगू लागली, पण ज्यावेळी राजा पुरंजन यज्ञ करत होता, त्यावेळी तुमचं आसन डगमगू लागलं. त्यावेळी तुम्ही त्याच्यापर्यंत गेलात आणि यज्ञ बंद कर म्हणून सांगितलं. काय हो, तुमच्या जागेवरून तुमची हातलपट्टी करून त्याला बसवितील, या भीतीला त्याच्याकडे गेला की राजकर्त्याचा स्वाभिमान अभिमान तुझा जागृत झाला. सुंदर म्हटले केलास म्हणे राजा पुरंजन माझा सारखे 100 यज्ञ करायला बसला. अरे तो कसला पुरंजन, अरे कसले त्याचे गुणगान गातो. अरे त्या पुरंजनाला कुणासमोर लावावं निरंजन हे कळत नाही. अरे तो काय राजा ठरणार आहे. अरे 100 यज्ञ मी केले, दुसऱ्यानं केलं म्हणून त्याचा हा वारसा चालवतो. विस्तीर्ण भूमी मिळाली, थाट मारून बसला. त्याला मी प्रश्न केला, 100 यज्ञ केले, मग सांगत येता यज्ञ 100 यज्ञ पूर्ण होण्यासाठी कुठचा करावा. निरुत्तर ठरला. ज्याला देवराजाचं आसन सांभाळण्याचं पूर्ण जर का ज्ञात नसेल, न्यायालय जर का त्याच्यासाठी अज्ञानी असेल, त्यानं राजा म्हणून बसू नये. आणि असा जर राजा निवडला तर विश्वात तू सुद्धा नाहीसा झाला असता. देवराज थांबविलं. शिवाय देवतांचे गुण त्याच्या अंगी असावे लागतात. सत्य, शौच, दया, शांती, त्याग, संतोष, आर्जव, शम, दम, तप, साम्य, शितिक्षा, उपरती, श्रुतम, ज्ञानम, विरक्ती, ऐश्वर्यम, शौर्य, तेज, बल, कुती, स्वातंत्र्यम, कौशल्यम, क्रांती, धैर्य, माधवम, प्रचलम, शीघ्र, सम, अनांकुती, तथाच सनातनम, अस्तित्व. हे गुण ज्याला माहिती आहे तो राजा होऊ शकतो. म्हणे तुम्ही त्याला प्रश्न केला, शेवटचा यज्ञ कोणता करणार तो सांगतो, निरुत्तर झाला. हो. काय हो, आम्ही दुधफळे नव्हे. जो राजकर्ता 100 यज्ञाचा संकल्प करतो, संकल्प केल्यानंतर त्याच्या समवेत जो पुरोहित असतो, तो पुरोहित प्रत्येक धर्म कार्याची जाणीव यजमानाला करून देत असतो. मग यजमानाला करून देत असताना अश्वमेध, नरमेध, राजसूय, कौसव, द्वादशाव, अधीन, सर्वजित, सर्वमेध, अतिरात्र, अत्याग्निष्टम, सौत्रामणी, दक्षिणाग्नी, गारपत्याग्नी, स्थैर्य, प्रवर्य, सवन आणि शेवटचा सौम्या. मग हे सारे केले त्याला शेवटचा यज्ञ येणार नाही. तुझं म्हणणंही असतंय. त्यानं सोमयागासारखा महायाग करण्याचं साहस हे आम्ही केलं. अरे हा सोमयाग कसा करावा, हा देवर्षी नारद मुनीने मला कथन केलं. युक्तीचं भांडार मरभूमीच्या ब्राह्मणापेक्षा माझे गुरु नारद मुनीच्या सांगण्यावरून करतात. तेव्हा नारद मुनी तिथं नाही तर त्याला सांगण्याचा यत्न काय करणार आहे. हा तुमचा झालेला केवळ तुम्हाला अहंकार आहे की विश्वात 100 यज्ञ फक्त मीच करू शकतो. पण या अहंकाराच्या वादळात तुम्ही गुरफटून जाऊ नका, कारण तुम्ही सुद्धा एक सामान्य बनवा. तुम्ही देवतत्वावर विराजित झालात आणि या विश्वाच्या 500 क्षेत्रात देवतांना जर का तुम्ही स्थान देत नसाल, तुम्हाला हलविल्याशिवाय मिळणार जिथं नाही. माझा शिव नाही, तिथं माझा पार्वती परमेश्वर आहे. त्या राजाची काही केला नाही, सिद्धालय पुनरपि जन्मा येणार, पुनरपि जन्मा साऱ्या देवताला निघून जाण्यासाठी मी हत्या केली, पण पहा हो, नदी नाले आटू लागले, सूर्यास्त होत आहे. मला
ओ दिवोदास, या विश्वात आतापर्यंत कुणी केलं नाही, यापुढे कुणी करेल याची शाश्वती नाही. असं निर्णय करतोय. मीच सूर्य, मीच चंद्र, मीच वरुण, मीच वायू, मीच पवन, मीच जलदेवता, मीच इंद्रदेवता, सगळे देवता. आता आम्हाला कुठल्याही प्रकारची भीती नाही. सारी जगत आणि सारं राज्य